शेतकऱ्यांनो सावध रहा। तुमच्या सातबाऱ्यावर अजूनही सामायिक क्षेत्र दाखवलं आहे का? तुमच्या नावावर नेमकी किती जमीन आहे हे स्पष्ट नाही का? जर तुम्हाला सरकारी योजना मिळताना अडचणी येत आहेत का, तर आता एक मोठी आणि निर्णयकारक घडामोडी समोर आली आहे। ती म्हणजे मित्रांनो, राज्य सरकारने ठरवलं आहे की सामायिक सातबाऱ्यातील प्रत्येक खातेदाराच्या नावावर त्याच्या हिस्स्याची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे। म्हणजेच गोंधळ संपला आहे, हिस्सा स्पष्ट होणार आहे आणि शेतकऱ्याचा हक्क अधिकृतपणे नोंदवला जाणार आहे। आज आपण हा निर्णय पूर्णपणे समजून घेणार आहोत मित्रांनो। आता या ठिकाणी नेमका प्रश्न कोणता आहे? राज्यातील हजारो नाही तर लाखो शेतजमिनी अशा आहेत जिथे वडिलोपार्जित जमिनी आहेत, भावंडामध्ये वाटण्या झाल्या आहेत, पण सातबाऱ्यावर खातेफोड झालेली नाही। याचा परिणाम नेमका काय होतो मित्रांनो? तर सातबाऱ्यावर संपूर्ण क्षेत्र सामायिक दाखवले गेले आहे। उदाहरणार्थ 4 एकर जमीन आहे, 4 हिस्सेदार आहेत, प्रत्यक्षात प्रत्येकाकडे 1-1 एकर जमीन वापरात आहे, पण नोंदणी अजूनही 4 एकर सामायिक दाखवत आहे। हीच खरी अडचण आहे मित्रांनो या ठिकाणी। तर मित्रांनो, हा विषय प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काशी संबंधित आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण सांगणार आहोत की अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आणि कोणाला सर्वात जास्त फायदा होणार। तर मित्रांनो, अशी शेती आणि महसूल विभागाशी संबंधित खरी माहिती, तुम्हाला महत्त्वाची माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या AN मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो। चला आता पुढची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया मित्र। यामुळे निर्माण झालेले मोठे प्रश्न कोणते आहेत? तर एक म्हणजे योजनांमध्ये अडथळे येत आहेत। जमिनीचे क्षेत्र स्पष्ट नसल्यामुळे अनुदान, पीक विमा, कर्ज, इतर योजना यामध्ये यांत्रिक अडचणी येत आहेत मित्रांनो। त्याचबरोबर 2, फार्मर ID तयार करताना गोंधळ होत आहे। राज्यामध्ये सध्या ॲग्रिस्टॅग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळख क्रमांक दिला जात आहे, पण सातबाऱ्यावर हिस्सा स्पष्ट नसल्यामुळे सर्वांच्या नावावर पूर्ण क्षेत्र दाखवले लागत आहे। यामुळे प्रणालीमध्ये विसंगती निर्माण होत आहे मित्रांनो। आता तिसरा प्रश्न म्हणजे फेरफार नोंदणी सुद्धा गोंधळत आहे। वारसा नोंद, विक्री व्यवहार, तारण कर्ज, प्रत्येक वेळी प्रश्न उभा राहतो की नेमकं कोणाचा हिस्सा दाखवायचा। मित्रांनो, आता काय बदल होणार आहेत जाणून घेऊया। महसूल विभागाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। तालुका स्तरावर विशेष शिबिरे चालू झाली आहेत। मंडळ कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत। भूमी अभिलेख विभागाकडून तपासण्या सुरू आहेत। आवश्यक असल्याची मोजणी आणि सातबाऱ्यावर स्वतंत्र हिस्सा हे सर्व चालू आहे। थेट फायदा कोणाला होणार आहे? तर ज्या शेतकऱ्यांची खातेफोड झाली नाही, ज्या ठिकाणी सामायिक नोंद आहे, जिथे भावंडामध्ये वाटणी झाली आहे पण कागदपत्रावर नोंद नाही, अशा ठिकाणी या योजनेचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी काय करावे? तर तुमच्या सातबाऱ्यावर सामायिक क्षेत्र असेल तर मोहीम सुरू होताच अर्ज करा। सोबत ठेवा तुमच्याबरोबर आधार कार्ड, सातबारा उतारा, वारसा दाखला लागल्यास आणि त्याबरोबर परस्पर संमती असलेल्याचे कागद। यामध्ये मोठे फायदे काय आहेत? तर मालकी हक्क स्पष्ट होणार आहेत, भविष्यातील वाद टळणार आहेत, त्याचबरोबर योजना मिळण्यात अडचणी येणार नाहीत, बँकेकडून कर्ज प्रक्रिया सोपी होणार आहे आणि तसेच डिजिटल नोंदणी सुद्धा पारदर्शक होणार आहे। त्याचबरोबर हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे? कारण सर्व जमिनी नोंद डिजिटल होत आहेत। जर नोंदी अचूक नसतील तर भविष्यात मोठे कायदेशीर आणि तांत्रिक प्रश्न निर्माण होऊ शकतात। बरोबर निर्णय म्हणजे कागदपत्रावर गोंधळ संपल्याचा नाही, तर हक्क स्पष्ट असण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही काय सावधगिरी बाळगायची आहे? जर आपापसात वाद असतील तर आधीच तोडगा काढा, कारण प्रशासन प्रत्यक्षात तपासणी सुरू करणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या हक्काची नोंद आहे, सामायिक सातबाऱ्यामुळे निर्माण झालेला वर्षानुवर्षाचा गोंधळ आता संपणार आहे मित्रांनो। सुरू होताच अर्ज करा, आपला हिस्सा अधिकृत दाखवा आणि भविष्यातील अडचण टाळा मित्रांनो। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर AN मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत माहिती नक्की पोहोचवा मित्रांनो।